वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला अंध संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। हा संघ ट्रॉफीसह नवी दिल्लीमधील पंतप्रधान निवासस्थानी पोहोचला। सर्व खेळाडूंनी मिळून पंतप्रधानांना स्वाक्षरी केलेली बॅट भेट दिली आहे। भारताने पहिल्यांदाच खेळलेल्या महिला अंध T20 विश्वचषकाचे विजेतेपद 23 नोव्हेंबर रोजी पटकावलं होतं। संघानं कोलंबो इथं खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये नेपाळला 7 गडी राखून हरवलं होतं। मोदींनी महिला संघाशी चर्चा करताना बॉलवर स्वाक्षरी केली आहे। त्यांनी ट्रॉफी उचलून आनंदही साजरा केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशा विधानसभेला संबोधित केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल भुवनेश्वर इथं ओडिशा विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केलं। विधानसभेच्या सदस्यांना संबोधित करताना राष्ट्रपतींना जुन्या स्नेहपूर्ण आठवणी जागवल्या। अनेक वर्षांनंतर या जागेच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। एक आमदार म्हणून त्यांनी या सभागृहात प्रश्न विचारले होते आणि एक मंत्री म्हणून त्यांनी आमदारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्र उभारणीमध्ये ओडिशानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचंही त्या म्हणाल्या। कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेमध्ये आहेत। शिवकुमार यांनी आपला फोटो पोस्ट करत वर्ल्ड पॉवर इज वर्ल्ड पॉवर म्हणजे आपले शब्द ही जगातील सर्वात मोठी शक्ती असं कॅप्शन दिलंय। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही फोटो पोस्ट करत शक्ती केवळ शब्दात नसते तर कामात आणि जनतेसाठी केलेल्या प्रयत्नात असते असं म्हटलंय। ही पोस्ट शिवकुमार यांच्या पोस्टला उत्तर असल्याचंही बोललं जातंय। देशातील 12 राज्यांमध्ये 51 कोटींहून अधिक मतदारांच्या घरी पोहोचणाऱ्या 5 लाखांहून अधिक BLO वरती कामाच्या दबावाचा आरोप वाढत चाललाय। 22 दिवसांमध्ये 7 राज्यांमध्ये 25 BLOंचा मृत्यू झाला। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हा गंभीर आरोप केला। मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक 9 लोकांचा मृत्यू झालाय तर UP गुजरातमध्ये प्रत्येकी 4 मृत्यू झालेत। आणि राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती पोस्टही केली आहे। त्यात राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती लोकशाहीच्या हत्येसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचंही म्हटलंय। जातीवर आधारित रोटी बेटी टिप्पणी करणारे IAS अधिकारी संतोष वर्मा यांना मध्य प्रदेश सरकारनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रात्री उशिरा बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये वर्मा यांना 7 दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आलेत। अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ IAS अधिकारी संतोष वर्मा यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आर्थिक निकषावर आधारित असावं की नाही या विषयावर बोलताना वर्मा यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली होती। खासदार अब्दुल रशीद शेख यांना संसदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे। पतियाळा हाऊस कोर्टातील विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा न्यायालयानं खासदार अब्दुल रशीद शेख यांना 1 डिसेंबर पासून ते सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी अधिवेशनासाठी पोलीस कोठडीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे। दहशतवादी फंडिंग प्रकरणात अटकेत असलेले खासदार अब्दुल रशीद शेख यांनी 1 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये हजर राहण्यासाठी अंतरिम जामीन किंवा कस्टडी पॅरोलची मागणी करणारा अर्ज कोर्टात दाखल केला होता। भारतात आकर्षक आणि फॅन्सी नंबर प्लेट्स बद्दलची क्रेज नेहमीच मोठी राहिली आहे। कार प्रेमी आपल्या वाहनासाठी हवा असलेला VIP नंबर मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत। मात्र हा खास छंदाला मोठी उंचीही प्राप्त झाली आहे, कारण हरियाणामध्ये नुकताच एका फॅन्सी नंबर प्लेटनं देशातील सर्वात महागड्या वाहन क्रमांकाचा नवा विक्रम केला। 26 नोव्हेंबरला देशातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेटचा लिलाव बुधवार 26 नोव्हेंबरला हरियाणामधील एका खास नंबर प्लेटनं झालेला आहे, ज्यात लिलावामध्ये तब्बल 1,17,00,000ची किंमत मिळवली आहे। या नंबर प्लेटचा लिलाव बेस प्राइस 50,000पासून सुरू झाला होता। भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम आयचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं। पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते। हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एरोस्पेसनं बनवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्कायक्रूट कंपनीनं तयार केलेलं नवीन इन्फिनिटी कॅम्पसचंही उद्घाटन केलंय। या कॅम्पसमध्ये अनेक लॉन्च व्हेकलच्या डिझाईन, डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि टेस्टिंगचं कामही केलं जाणार आहे। दुर्मिळ खनिज चुंबकांच्या देशांतर्गत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 7,000 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली आहे। चीनवरील अवलंबित्व कमी करणं हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत सध्या दरवर्षी 6,000 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय। विद्युत वाहनं, अपारंपरिक ऊर्जा आणि संरक्षण उपकरणांसाठी ही दुर्मिळ खनिजं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या योजनेमध्ये ऑक्साईडपासून चुंबकांपर्यंत एकात्मिक उत्पादन सुविधा निर्माण करण्यास सहाय्य केलं जाईल।
आसाम विधानसभेनं 2025 मध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर केले। या विधेयकानुसार पहिलं लग्न वैध असताना दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे आणि यासाठी 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड आहे। पहिलं लग्न लपवून दुसरं लग्न केल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा वाढू शकते। गुन्हा पुन्हा केल्यास शिक्षा दुप्पट होईल। तर या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाहीत। मात्र हा कायदा 6व्या अनुसूचित क्षेत्रांना आणि अनुसूचित जमातींनाही लागू नाही। हैदराबादमधील संरक्षण तंत्रज्ञान कंपनीनं बुधवारी इंद्रजाल रेंजर नावाचं भारतातील पहिलं AI युक्त अँटी ड्रोन पेट्रोलिंग वाहन लॉन्च केलंय। हे AI आधारित वाहन चालत्या अवस्थेमध्ये सुद्धा शत्रूचे ड्रोन शोधू शकतं, ट्रॅक करू शकतं आणि नष्टही करू शकतं। परंपरागत वाहनांवर बसवलेली अँटी ड्रोन सिस्टीम फक्त स्थिर अवस्थेमध्ये काम करते, पण इंद्रजाल रेंजर गतिमान असतानाही रिअल टाइममध्ये धोका ओळखून त्वरित कारवाई करतं आणि सतत गस्त घालू शकतं। या स्वयंचलित प्रणालीमुळे जवानांचा ताण कमी होऊन सुरक्षेची कार्यक्षमताही वाढेल। नोव्हेंबर महिना संपत आलाय। नव्या महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार आहेत आणि याचा थेट परिणाम हा आपल्या सर्वांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे। नव्या महिन्यामध्ये अनेक आर्थिक बदल होणार आहेत आणि याचा थेट परिणाम हा आपल्या सर्वांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे। या बदलांमध्ये LPG गॅस पासून टॅक्स आणि पेन्शन पर्यंतच्या बाबींचाही समावेश आहे। 1 डिसेंबर पासून 5 मोठे नियम बदलणार आहेत। गॅसच्या दरात 1 डिसेंबर पासून बदल होणार आहे। हा बदल व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर बाबतही केला जाणार आहे। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान NIAनं आणखी एक कारवाई केली आहे। NIAनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली नूह जिल्ह्यातून एका वकिलाला अटक केली आहे। आरोपीची ओळख खरखडी गावचा रहिवासी असलेल्या रिजवान जुबेर याचा मुलगा अशी झाली आहे। रिजवान गुरुग्राम न्यायालयामध्ये वकिली करतो। रिजवानचा एक सहकारी वकीलही ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती आहे। तर रिजवानच्या कुटुंबातील काही सदस्य फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये गेले होते आणि तेव्हापासून रिजवान आणि त्याच्या कुटुंबाचं पाकिस्तानामध्ये येणं जाणं हे सुरू होतं। कर्नाटक लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली आहे। मंगळवारी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या 47 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकलेत आणि या छापेमारीत लोकायुक्त पोलिसांनी 35 कोटी 31 लाख रुपये किमतीची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे। जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये जमीन, अलिशान घरं, दागिने, वाहनं आणि 78,40,000 इतकी रोकडही याचाही समावेश आहे। हवेरी येथील जिल्हा शहरी विकास सेलचे कार्यकारी अभियंता शेखर सन्नप्पा कट्टीमनी यांच्याकडून सर्वाधिक 5 कोटी 36 लाख रुपये किमतीची मालमत्ता ही उघड झाली आहे। जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावरती ही कारवाई करण्यात आली आहे। रुग्णालयांनी उपचाराचे दर आणि सेवा सुविधा रिसेप्शनसह वेबसाईटवर प्रदर्शित करावेत असे निर्देश हायकोर्टानं दिलेत। रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, गंभीर रुग्णांसाठी ICU आणि शस्त्रक्रिया गृहाची सोय आहे की नाही, रुग्णवाहिकेसह इतर आवश्यक संपर्क क्रमांक आदी माहिती रुग्णालयाने दिसेल अशा ठिकाणी आणि हॉस्पिटलच्या वेबसाईटवरती प्रदर्शित करावी असे निर्देश केरळ उच्च न्यायालयानं दिलेत आणि या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। धुकं आणि धुळीमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं टेक ऑफ लँडिंग दरम्यान अपघात टाळण्यासाठी नवीन व्यवस्था निश्चित केली आहे आणि या अंतर्गत तपासणीचे 5 टप्पे निश्चित केले आहेत जे विमान कंपन्या, वैमानिक आणि विमानतळांना पाळावेच लागणार आहेत। 5 टप्प्यांच्या परवानगी प्रक्रियेनुसार जोपर्यंत DGCA हे तपासणार नाही की विमानाचं ऑटो पायलट, लँडिंग सिस्टीम आणि सेन्सर योग्यरित्या काम करत आहेत तोपर्यंत परवानगी मिळणार नाहीये। हा बदल आवश्यक आहे कारण दाट धुक्यामुळे देशात दरवर्षी शेकडो विमानांच्या उड्डाणांवरती परिणाम होतो।